नवीन चॅप्टर सुरू करतोय आपण. आयडेंटिटीज म्हणजे फॉर्म्युलेच आहेत, आपल्याला बघायचे आणि पाठ करायचे. बऱ्यापैकी आपले लक्षात राहिलेलेच फॉर्म्युले सगळे पाठ झालेले आहेत, तरी सुद्धा परत एकदा आपल्याला आज करायचे आहेत. लिहून घ्या जसे होतील तसे. एक पहिलं तर a plus b whole square is equal to a square plus 2ab plus b square. Next, a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. अजून एक a minus b into a plus b is equal to a square minus b square. बरोबर आहे. 8 मध्येच आपण पाहिलेले फॉर्म्युले आहेत. अजून एक स्क्वेअरचा फॉर्म्युला a plus b plus c ब्रॅकेट स्क्वेअरचा काय फॉर्म्युला आहे सांगता येईल कुणाला माहित आहे? 3 टर्म a square plus b square plus c square plus 2a square b plus 2ab square 2ab plus 2bc plus 2ac किंवा c दोन पेअर घ्यायचे. बरोबर. नेक्स्ट हे स्क्वेअरचे झाले सगळे. क्यूबचे a plus b होल क्यूब ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू दोन फॉर्म मध्ये आहेत फॉर्म्युले. आता ते a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब असं पण चालेल. किंवा मी या दोन टर्म मधून काय कॉमन घेता येईल? 3ab कॉमन घेतला तर a क्यूब प्लस 3ab कॉमन घेऊन आतमध्ये काय राहिले? a प्लस b. पण ती टर्म मी शेवटी लिहितो. मला ही b क्यूब ची टर्म अगोदर लिहायची आहे. म्हणजे a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट a प्लस b हा प्लस फॉर्म्युला. असंच a मायनस b होल क्यूब इज इक्वल टू स्थानिक अदिती राशी व्हिडिओ ऑन करा. a मायनस b ब्रॅकेट क्यूब चा फॉर्म्युला सेम असाच आहे, फक्त b ची पॉवर किंवा एक्सपोनंट ज्या ठिकाणी ऑड असेल याच्यामध्ये b रेज टू 1 आहे, इथे b क्यूब आहे. ज्या ठिकाणी b ची पॉवर ऑड असेल इथे b रेज टू 0 आहे. b ची टर्म नाही म्हणजे 0 आहे. इथे b रेज टू 1 आहे, b स्क्वेअर आहे आणि b क्यूब आहे. याच्यामध्ये b रेज टू 0 आणि b रेज टू 2 या पॉवर काय आहेत? एक्सपोनंट काय b चा इवन आहे. पण b रेज टू 1 आणि b रेज टू 3 हे ऑड पॉवर आहे. ऑड पॉवरच्या टर्म काय असतात? निगेटिव्ह असतात. सेम फॉर्म्युला ज्या ठिकाणी b चा एक्सपोनंट ऑड आहे तिथे निगेटिव्ह टर्म येणार. म्हणजे a क्यूब आहे तसं येणार. a मायनस b होल क्यूब चा फॉर्म्युला बघतोय आणि इथे b ची पॉवर आहे 1 त्यामुळे ही टर्म निगेटिव्ह येणार. मायनस 3a स्क्वेअर b आणि इथे b स्क्वेअर आहे त्यामुळे ही पॉझिटिव्ह येईल 3ab स्क्वेअर आणि शेवटची टर्म b चा क्यूब आहे ती निगेटिव्ह येईल मायनस b क्यूब. आणि याच्यामधून जर मी परत एकदा 3ab कॉमन न घेता काय कॉमन घेणार मी? तर मायनस 3ab. पहिल्या दोन टर्म कशा येतील? a क्यूब मायनस b क्यूब आहे. a क्यूब मायनस b क्यूब आणि मायनस 3ab जर कॉमन घेत असेल
तर यांचे साइन चेंज होणार. -3ab किती कॉमन येतं, तर a चा एक फॅक्टर राहील आणि इकडे बी स्क्वेअर पैकी b चा एक फॅक्टर राहील आणि महत्वाचं साइन चेंज होतील. हे मायनस आहे ते प्लस येईल आतमध्ये, म्हणजेच फक्त a राहील आणि हा बी स्क्वेअर प्लस आहे तो मायनस येईल. म्हणजेच a मायनस बी होल क्यूब चा फॉर्म्युला काय आला, a क्यूब मायनस बी क्यूब -3ab इंटू ब्रॅकेट a मायनस बी. a मायनस बी च्या फॅक्टरच्या फॉर्म मध्ये हा फॉर्म्युला. आणि जर आपल्याला फॅक्टराइज करायचं नसेल, a मायनस बी नको आहे, तर हा एक्सपान्शनचा फॉर्म्युला जास्त चांगला आहे. बघ, a प्लस बी होल क्यूब आणि a मायनस बी क्यूबचा दोन फॉर्म्युले आहेत. त्यानंतर a क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू आणि a क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू. आता याचं प्रूफ नको बघायला, डायरेक्ट फॉर्म्युले पाठ करायला हरकत नाही, कारण प्रूफ आपण ऑलरेडी 8 मध्ये पाहिलेले आहेत. बऱ्यापैकी सगळ्यांचेच प्रूफ बघितले. सांगा, a क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला माहित आहे? a plus b into in bracket a square minus ab plus b square. बरोबर. a क्यूब प्लस बी क्यूबचा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला म्हणतात, फॅक्टरच्या फॉर्म मध्ये फॉर्म्युला. पहिला फॅक्टर असतो a प्लस बी, प्लसचा फॉर्म्युला मध्ये पहिला फॅक्टर a प्लस बी, आणि a क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला पहिला फॅक्टर असतो a मायनस बी, आणि सेकंड फॅक्टर काय असतो थोडंसं विचित्र आहे. हे असंच आहे, फक्त प्लस 2ab नाहीये, 2 नाही प्लस a, फक्त ab सेम असंच. म्हणजे सेकंड फॅक्टर काय येणार, a स्क्वेअर प्लस ab, सॉरी प्लसच्या फॉर्म्युल्यामध्ये इथे मायनस येतो ना, मायनस ab प्लस बी स्क्वेअर, आणि मायनसचा फॉर्म्युला असेल तर a मायनस बी फॅक्टर कॉमन घेऊन आतमधला फॅक्टर काय राहतो, a स्क्वेअर प्लस ab प्लस बी स्क्वेअर. हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, लक्षात राहील का बघा. a क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युल्यामध्ये पहिला फॅक्टर आहे a प्लस बी आणि सेकंड फॅक्टर मात्र मिडल टर्म मायनस असते आणि 2ab नाही, फक्त ab मायनस a स्क्वेअर मायनस ab प्लस बी स्क्वेअर. त्यानंतर a क्यूब मायनस बी क्यूब मध्ये फर्स्ट फॅक्टर असतो a मायनस बी आणि सेकंड फॅक्टर असतो a स्क्वेअर प्लस ab प्लस बी स्क्वेअर. a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला माहिती आहे का? शेवटचा a प्लस बी प्लस सी the whole cube is equal to फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे, फॅक्टरच्या फॉर्म मध्ये पाहिजे. काय ना, सॉरी a क्यूब प्लस काहीतरी a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट क्यूब नको आहे आपल्याला, नाही वेगळा, हा थोडासा विचित्र आहे, ब्रॅकेट क्यूब नको. a क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब -3abc चा फॉर्म्युला आहे. a क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब -3abc चा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. फर्स्ट फॅक्टर असतो इथे खाली लिहितो a प्लस बी प्लस सी फर्स्ट फॅक्टर, आणि सेकंड फॅक्टर मात्र a स्क्वेअर बी स्क्वेअर सी a square plus b square plus c square पुढे minus ab हा एक एक पेयर ए बी minus बी bc सी मायनस आणि minus ca. बरोबर, इकडे खाली लिहितो बघा. हा थोडासा विचित्र असणारा फॉर्म्युला आहे, इथे लिहितो a प्लस बी प्लस सी फर्स्ट फॅक्टर आणि सेकंड फॅक्टर मात्र a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस सी ए. कशाचा फॉर्म्युला, a स्क्वेअर a क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब -3abc.
याच्यामध्ये एक अजून एक फॅक्टरचा प्रोडक्ट जो आहे एक्स प्लस ए मल्टिप्लाय बाय एक्स प्लस बी, याचा डायरेक्ट रिझल्ट काय होता? दोन फॅक्टर मल्टिप्लाय केल्यावर एक्स स्क्वेअर प्लस पुढे एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. बघा, एक्स ने एक्स ला मल्टिप्लाय केला एक्स स्क्वेअर येणार, नंतर एक्स ने बी ला बी एक्स येणार प्लस ए एक्स प्लस ए बी येणार आहे, आणि ए एक्स प्लस बी एक्स याच्यामध्ये ऍडिशन येते एक्स स्क्वेअर प्लस मी ए प्लस बी एक्स असं करतो आणि प्लस ए बी एवढंच ना. हा, हो. आणि इथे ए आणि बी ची टर्म मग पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल त्याप्रमाणे इथली ऍडिशन मल्टिप्लिकेशन होईल. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. दोन लिनियर फॅक्टरचा प्रोडक्ट काय असतो तर एक्स स्क्वेअर, दोन्हीची ऍडिशन जे काही प्लस मायनस येईल तेवढी, आणि दोघांचा प्रोडक्ट दोन्हीची ऍडिशन सम ऑफ द ए अँड बी इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ बी. ठीक आहे, आयडेंटिटीज समजल्या का? पाठ झाले का? सांगता येतील का? हो. 4 5 6 7 8 8 जणांचे आवाज एकत्र आल्यावर वेळ वाचेल आपल्याला, पण त्यामध्ये कोण बोलत नाही, त्यामुळे मग प्रत्येकाला एकेकाला सांगितलं तर बरं पडतं. बरोबर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 12 रिझल्ट आहेत. 12 आयडेंटिटीज म्हणून 12 आयडेंटिटीज लगेच सांगता येतील का? हा, 4 रिझल्ट पहिले स्क्वेअरचे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए मायनस बी इंटू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आणि ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc आणि प्लस 2ca. माहिती चालू करा सगळ्यांनी, सगळ्यांचा आवाज येतोय का बघूया, कारण कमी वेळ लागेल आपल्याला, आणि तुम्ही नुसतं माईक चालू करून बोलला नाही तरी आवाज येतो न बोललेल्याचा, तर बोलावं लागेल तुम्हाला. हा, केला माईक चालू, स्टार्ट करूया. फर्स्ट फॉर्म्युला ए प्लस बी तुम्ही माझा आवाज स्पीकरचा कमी करू. हा, वेळ वाचेल आपला, नाही तर मग प्रत्येकाला सांगायला लागेल. हा, सेकंड थर्ड आणि फोर्थ आता इकडे ना बघता इकडे बघून परत एकदा ए प्लस बी होल स्क्वेअर पटकन. तुम्ही फक्त रिझल्ट सांगा परत एकदा. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि ए मायनस बी इंटू ए प्लस बी आणि ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. हा, महत्वाचा ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला लक्षात आलाय सगळ्यांच्या. पहिली टर्म आहे ए क्यूब, फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर बी प्लस 3 इंटू ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. ए ची पॉवर इन्क्रीज होते का डिक्रीज होते? इथे ए ची पॉवर किती आहे? ए ची पॉवर किती आहे? 3. इथे किती आहे? 2. इथे किती आहे? 1. आणि इथे काय नाही म्हणजे 0 आहे. ए ची पॉवर 0 आहे म्हणजे 3 2 1 0. ए ची पॉवर कमी झाली पाहिजे आणि बी ची पॉवर वाढली पाहिजे. इथे बी क्यूब आहे, बी स्क्वेअर आहे, बी रेस टू 1 आहे, आणि इथे काय बी रेस टू 0 आहे. आणि कोएफिशियंट काय आहे? 1 3 3 1. सिंपल 1 3 3 1.
ए ची पॉवर कमी करायची आणि बी ची पॉवर वाढवायची. सगळ्या टर्म लक्षात आल्या? चारही सुद्धा. पहिली टर्म ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. फर्स्ट टर्म काय? ए क्यूब. सेकंड टर्म 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. बरोबर आहे. आणि तोच फॉर्म्युला मायनसचा असेल तर मायनस हे मायनस काय आहे? मायनस कुठे आहे ना? हा प्लसच आहे ना? प्लस. हा हे राहिलं 3a स्क्वेअर बी आणि 3ab स्क्वेअर मधून कॉमन 3ab आल्यानंतर आतमध्ये काय राहणार? a प्लस बी. म्हणजे a क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट a प्लस बी. कशाचा फॉर्म्युला? a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा. म्हणजे a प्लस बी होल क्यूबचे दोन फॉर्म्युले सांगता येतील. पहिला सांगा पटकन. a cube plus 3a square plus b cube. आणि जर 3ab कॉमन घेतलं तर a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3ab a प्लस बी. बरोबर. परत एकदा a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला ठीक आहे. लाईफ मध्ये फक्त एकदाच पाठ करायचंय आजच. परत कधी पाठच नाही करायचं. स्क्वेअर आणि क्यूबचे फॉर्म्युले कन्फ्युज करतात ते, म्हणून परत नाही करायचे, एकदाच करायचे. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा सेकंड फॉर्म्युला ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab. आता a मायनस बी होल क्यूबचा फॉर्म्युला काय? तर a ची पॉवर परत एकदा अशीच कमी होते 3 2 1 0 आणि b ची पॉवर वाढत जाते आणि 1 3 3 1 च कोएफिशिएंट आहे. फक्त सेकंड टर्म म्हणजे b ची पॉवर 1 असणारी टर्म निगेटिव्ह आहे आणि b क्यूब ची टर्म निगेटिव्ह आहे. म्हणजेच फॉर्म्युला येतो a मायनस बी होल क्यूबचा काय? 3a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. सॉरी मायनस b क्यूब. सांगा परत एकदा a मायनस बी होल क्यूबचा a cube बरोबर. आणि जर मी या दोन टर्म मधून 3ab कॉमन नाही घेते, मी काय कॉमन घेते? मायनस 3ab. तर इथे आतमध्ये a मायनस बी च्या सॉरी मायनस बी प्लस a आहे. मायनस कॉमन घेतल्यामुळे काय राहणार आहे? a मायनस बी राहणार आहे. म्हणजेच मायनस 3ab इंटू a मायनस बी. आणि पहिल्या दोन टर्म कोणत्या? तर a क्यूब मायनस b क्यूब. कशाचा फॉर्म्युला? a minus b whole cube. a मायनस बी होल क्यूबचा काय येणार सांगा? a cube minus b minus c. बापरे, एवढं मोठं कुठे? परत a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा पहिला आणि दुसरा फॉर्म्युला a क्यूब मायनस b क्यूब मायनस 3ab. आता a प्लस बी चा ब्रॅकेटचा फॉर्म्युला झाला. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचे हे असे लांबलचक फॉर्म्युले. इथे फॅक्टर्स नाहीयेत. फॅक्टर्स इकडे कशाच्या फॉर्म्युल्यामध्ये? जसा a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला काय? a स्क्वेअर मायनस बी चा फॉर्म्युला काय? a मायनस बी इंटू a प्लस बी. कुणाचा फॉर्म्युला? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चा. तसाच a क्यूब प्लस b क्यूब चा फॉर्म्युला काय? सगळं पटकन a plus b मायनस ab प्लस b स्क्वेअर. आणि a क्यूब मायनस b क्यूब चा a minus b whole बरोबर. आता हा जो फॉर्म्युला आहे तो विचित्र आहे. a क्यूब प्लस b क्यूब प्लस c क्यूब चा नाही आहे, मायनस 3abc चा. ऍक्च्युअली हा मायनस 3abc जर मला इकडे नसेल लिहायचा, फक्त हा फॉर्म्युला सांगायचा असेल तर मायनस 3ab इकडे प्लस होऊ शकतो, पण तो नाही घेतला कारण राईट साइडचा पार्ट हा फॅक्टरच्या फॉर्म मध्ये, त्यामुळे ते प्लस 3abc चांगलं नाही वाटत. म्हणून मग एडिशन सबट्रॅक्शन सगळी इकडे आणि इकडे दोन फॅक्टर आहेत. पहिला फॅक्टर आहे a प्लस बी प्लस सी, दुसरा फॅक्टर आहे a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ab मायनस bc मायनस c. पण हा कशाचा फॉर्म्युला आहे हे लक्षात पाहिजे. कशाचा फॉर्म्युला आहे सांगा एकदा? a क्यूब प्लस b क्यूब प्लस c क्यूब मायनस 3abc इज इक्वल टू फर्स्ट फॅक्टर काय? a प्लस b प्लस c आणि सेकंड फॅक्टर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस ab मायनस bc मायनस c. राहील लक्षात?
आता x प्लस ए इंटू एक्स प्लस बी चा फॉर्म्युला काय? तर एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर ए प्लस बी इंटू एक्स. प्लस ब्रॅकेट ए प्लस ए आणि बी ची ऍडिशन करायची इंटू एक्स आणि प्लस ए आणि बी चं प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल एक्स प्लस 2 आणि एक्स प्लस 5 याचा मल्टिप्लिकेशन काय येणार? तर एक्स स्क्वेअर प्लस 2 प्लस 5 किती? 7x आणि 2 प्लस 2 इंटू 5 किती? 10. असं डायरेक्ट आन्सर मिळेल. आणि त्याच्यामध्ये जर x प्लस 2 आहे आणि x मायनस 5 आहे तर काय करणार? पहिली टर्म तर x स्क्वेअर असणारच आहे. 2 आणि 5 ची ऍडिशन केली तसं 2 आणि मायनस 5 ची ऍडिशन काय? ते 2 मायनस 5 मायनस 3x आणि 2 आणि मायनस 5 चा प्रोडक्ट काय तो? मायनस 10. तसंच x मायनस 2 असेल त्याला x प्लस 5 ने मल्टिप्लाय करत असेल तर काय येणार? x मायनस 2 इंटू एक्स प्लस 5. तर पहिली टर्म तर एक्स स्क्वेअर येणार आणि मायनस 2 प्लस 5 ची ऍडिशन किती येते? प्लस 3x आणि प्रोडक्ट काय येतो? तर मायनस 10 आहे तसं. आणि समजा x मायनस 2 मल्टिप्लाय बाय x मायनस 5 असेल तर काय येणार? पहिली टर्म एक्स स्क्वेअर आणि मायनस 2 मायनस 5 ची ऍडिशन किती? मायनस 7x आणि प्रोडक्ट काय? प्लस 10. कळलं का फॉर्म्युला कसा वापरायचा? हो झाले पट सगळ्यांचे? सगळे फॉर्म्युले पटापट एकेकाने सांगता येतील का? सांगा. सुरुवात कुठून करायची? हा सांगताय सांग प्रीती पटकन. a plus b bracket square is equals to a square plus 2ab plus b square. A minus b bracket square is equals to a square minus 2ab plus b square. हा, a minus b एक into a मिनिट. plus b is बघून equal to बघून a सांगितलं square तरी काही प्रॉब्लेम minus नाही, फक्त नॉनस्टॉप सांगायचं. हा a minus b into a plus b is equal to a square minus b square. A plus b plus c bracket square is equals to a square plus 2 a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ca. A plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. A plus b bracket is equal to a cube plus b cube plus 3ab plus a in bracket मध्ये a plus b. A minus b bracket is equal to a cube plus a cube minus b cube minus 3a square b plus 3ab square. A minus b bracket cube is equal to a cube minus b cube minus 3ab in bracket a minus b. नेक्स्ट. फिर मी सांगते. नाही अरे हो दे की. झाले का सगळे? A cube plus b cube is equal to a plus b in bracket a square minus ab plus b square. A cube minus b cube is equal to a minus b in bracket a square plus ab plus b square. A cube plus b cube plus c cube minus 3abc is equal to a plus b plus c in bracket a square plus b square plus c square minus a minus ab minus bc minus ca. X plus a into x plus b is equal to x square plus a plus b x plus a. नेक्स्ट. A plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. A minus c bracket square is equal to a square minus 2ab plus b square. A minus b in other bracket a plus b is equal to a square minus b square. A plus b plus c square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ca. A plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. A plus b bracket cube is equal to a cube plus b cube plus 3ab in bracket a plus b. A minus b bracket cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus c cube. A minus b bracket cube is equal to a cube minus b cube minus 3ab in bracket a minus b. A cube plus b cube is equal to a plus b in other bracket a square minus ab plus c square.
A cube minus B cube is equal to A minus B in order bracket A square plus AB plus C square. A cube plus B cube plus C cube minus 3ABC is equal to A plus B plus C in order bracket A square plus C square plus C square minus AB minus BC minus CA. X plus A in order bracket x plus A in order bracket x plus B is equal to x square plus in bracket A plus B x plus AB. ज्यांचं अजून कन्फ्युजन होतंय त्या लोकांनी दुसरं कोणी सांगत असेल तर एकतर फॉर्म्युलेकडे बघा, नाहीतर स्वतः पण बोला. मनात बोललं तरी चालेल, म्हणजे एवढ्या वेळा होईल की तुमची इच्छा असून सुद्धा विसरलं जाणार नाही. हा, A plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. A minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. A minus b into a plus b is equal to a square minus 2a square minus b square. A plus b plus c bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. A plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. A plus b bracket cube a cube plus b cube plus 3ab in bracket a plus b. A minus b bracket cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. A minus b bracket cube is equal to a cube minus b cube minus 3ab in bracket a minus b. A cube plus b cube is equal to a plus b in other bracket a square minus ab plus b square. A cube minus b cube is equal to a minus b into in other bracket a square plus ab plus b square. A cube plus b cube plus c cube minus 3abc is equal to a plus b plus c in other bracket a square plus b square plus c square minus ab minus bc minus ac. X plus a into x plus b is equal to a plus b plus c in काय काय बोलत sorry कोण ऐकत नाही का? x square plus ab into x plus ab. चुकला, परत सांग. X square plus a plus b into x plus ab. कशाचा फॉर्म्युला? X plus a into x plus. बर, पुढे. हा बोला, कोणी सांगा पटकन. A plus b square is equal to a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. A minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. A minus b into a plus b is equal to a square minus b square. A plus b bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ca. A plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. A plus b bracket cube is equal to a cube plus b cube plus 3ab in bracket a plus b. A minus b bracket cube is equal to a cube minus 2a square b plus 3ab square minus b cube. A minus b cube in a minus b bracket cube is equal to a cube minus b cube minus 3ab in bracket a minus b. A cube plus b cube is equal to a plus b in bracket a square minus ab plus b square. A cube minus b cube is equal to a minus b in bracket a square plus ab plus b square. A cube plus b cube plus c cube minus 3abc is equal to a plus b plus c in bracket a cube plus b cube plus c cube c sorry स्क्वेअर a plus इथे a स्क्वेअर plus b plus c in bracket a square plus b square plus c square minus ab minus bc minus ca. X plus a into x plus b is equal to x square plus ab into x plus ab. का असं होतं इथे एबी का बोलतात सगळे? परत सांग. X plus a into x plus b is equal to x square plus ab into x plus ab. अरे इथे ए प्लस बी इंटू एक्स आहे, ए बी इंटू एक्स नाही आहे.
ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. परत x square plus in bracket a plus b x plus ab. कशाचा फॉर्म्युला x plus a into x plus b चा. काय परत सांग. x square plus in bracket a plus b x plus ab. बर पुढे कोण सांगता. A plus b the whole square is equal to a square plus 2ab plus b square. A minus b the whole square is equal to a square minus 2ab plus b square. A minus b into a plus b is equal to a square minus b square. A plus b plus c the whole square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ca. A plus b the whole cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. A plus b the whole cube is equal to a cube plus b cube plus 3ab bracket a plus b. A minus b the whole cube is equal to a cube plus 3a minus 3a square b plus 3ab square minus b cube. A minus b the whole cube is equal to a cube minus b cube minus 3ab bracket a minus b. A cube plus 3 but plus b cube is equal to a plus b bracket a square plus minus ab plus b square. A cube minus b cube is equal to a minus b bracket a square plus ab plus b square. A cube plus b cube plus c cube is equal to a plus b plus c मायनस 3abc राहिला. bracket परत एकदा a cube plus b cube plus c cube minus 3ab is equal to a मायनस plus थ्री b plus ए c बी सी. परत abc is equal to a plus b plus c bracket a square plus b square plus c square minus ab minus bc minus ca. X plus a into x plus b is equal to x square plus a plus b x plus ab. नेक्स्ट. A plus b square is equal to a square plus 2ab plus b square. A minus b square is equal to a square minus 2ab plus b square. A minus b a plus b is equal to a square minus b square. A plus b plus c square is equal to a square plus b square plus c square. And 2a plus 2ab plus 2ab plus 2bc plus 2ca. A plus b cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. A plus b cube is equal to a cube plus b plus 3ab a plus b. A minus b is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. A minus b cube is equal to a cube minus b cube minus 3ab in bracket a minus b. A cube plus b cube is equal to in bracket a plus b in bracket a square minus ab plus b square. A cube minus b cube is equal to a minus b in bracket a square plus ab plus b square. A cube plus b cube plus c cube is equal to minus 3abc is equal to a plus b plus c in bracket a cube plus b cube plus a square plus b square a square plus b square plus c square minus ab minus bc minus ca. X plus b is equal to x square plus in bracket a plus b into a plus b. ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. याचा प्रॉब्लेमच आहे. सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे का. A plus b square is equal to a square plus 2ab plus b square. A minus b square is equal to a square minus 2ab plus b square. A minus b a plus b is equal to a square minus b square. A plus b plus c square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2a. A plus b cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. A
plus b cube is equal to a cube plus b cube plus 3ab into in bracket a plus b. A minus b cube is equal to a cube minus 3a square b plus ab square minus b cube. A minus b cube is equal to a cube minus b cube minus 3ab in bracket a minus b. जो तुम्ही शॉर्टकट मारता ना ब्रॅकेट न बोलण्याचा, तर याचा अर्थ असा होतो ए मायनस बी क्यूब, याचा अर्थ फक्त बी चा क्यूब येतो आणि ते सगळं चुकीचं होतं. शक्यतो ब्रॅकेट बोला पण आणि लिहा तर कंपल्सरी लिहाच. हा पुढे a cube plus b cube is equal to in first bracket a plus b, second bracket a square minus ab plus b square. A cube minus b cube is equal to a minus b in second bracket a square plus ab plus b square. A cube plus b cube plus c cube minus 3abc is equal to a in first bracket a plus b plus c in second bracket a square plus b square plus c square minus ab minus bc minus ca. X in first bracket x plus a in second bracket x plus b is equal to x square plus ab into a plus b into x plus ab. ब्रॅकेट बोलणं किती अवघड आहे ना. हा पुढे a plus b whole square is equal to a square plus 2ab plus b square. A minus b whole square is equal to a square minus 2ab plus b square. A minus b bracket a plus b is equal to a square minus b square. Bracket a plus b plus c whole square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus b 2bc plus 2ca. A plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. A plus b bracket cube is equal to a cube plus b cube plus 3ab in bracket a plus b. A minus b whole cube is equal to a cube minus 3x a square b plus 3ab square minus b cube. A minus b whole bracket cube is equal to a cube minus b cube minus 3ab into in bracket a plus b. A cube plus b cube is equal to bracket a plus b and in second bracket a square plus minus ab plus b square. A cube minus b cube is equal to in bracket a minus b in second bracket a square plus ab plus b square. A square plus a cube plus b cube plus c cube minus 3abc is equal to abc plus a plus b plus c into a square plus b square plus c square minus ab minus bc minus ca. X plus a into x plus b is equal to x square plus a plus b x plus ab. बर श्रेयसचा रेंजचा प्रॉब्लेम येतोय त्यामुळे ती इथूनच अटेंड करते. हा बोला. तर पुढच्या लेक्चरची लिंक आली आहे. हा 1-2 मिनिट स्टार्ट. A plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. A minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. A minus b into a plus b is equal to a square minus b square. A plus b plus c bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ca. A plus b bracket cube is equals to a cube plus 3ab square b plus 3ab square plus b cube. A plus b bracket cube is equal to a cube plus b cube plus 3ab into a plus b. A minus b bracket cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. A minus b bracket cube is equal to a cube minus b cube minus 3ab into a minus b. A cube plus b cube is equal to a plus b into a square minus ab plus b square. A cube minus b cube is equal to a minus b into a square plus ab plus b square. A cube plus b cube plus c cube minus 3abc is equal to a plus b plus c into a square plus b square plus c square minus ab minus bc minus ca. X plus a into x plus b is equal to a square plus in bracket a plus b into x is plus ab. ठीक आहे बस करूया. उद्या मग फॉर्म्युले झाले आपले. उद्यापासून एक्झाम्पल स्टार्ट करूया. चलो बाय बाय.
काय सर स्क्वेअरची पण प्रेझेंटी लावू का? हो लावायचे की तर हा.